हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत आपण जैवविविधता या टॉपिकमधील काही सब टॉपिक किंवा त्यातील महत्त्वाचे मुद्दे याच्यावर एक 6-7 लेक्चर पासून चर्चा केलेली आहे. थोडंसं या शेवटच्या चर्चेमध्ये आपण साधारणपणे या टॉपिकवर प्रश्न कसे विचारले जातील किंवा परीक्षेच्या दृष्टीने कशी तयारी करायला पाहिजे याविषयी चर्चा आपण या ठिकाणी थोडक्यात करणार आहोत. बघा, जैवविविधता या टॉपिकसाठी जर ब्रॉड क्वेश्चन किंवा लघुत्तरी प्रश्न असतील तर ते साधारणपणे एक विद्यार्थ्यांना जनरल आयडिया यावी यासाठी काही प्रश्न आपण इथे बघणार आहोत. तर लघुत्तरी किंवा दीर्घोत्तरी प्रश्नासाठी पहिला प्रश्न आहे, जैवविविधता म्हणजे काय ते सांगून जैवविविधतेचे प्रकार सांगा किंवा प्रकार स्पष्ट करा. साधारणपणे या प्रश्नामध्ये जैवविविधतेची 1-2 व्याख्या अपेक्षित आहे. जैवविविधतेचं म्हणजे काय हे थोडक्यात लिहिणं अपेक्षित आहे आणि जैवविविधतेचे प्रकार कोणकोणते आहेत ते लिहिणं अपेक्षित आहे. जैवविविधतेचे 3 प्रकार आहेत. तीनही प्रकार एका पाठोपाठ एक त्याचं एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण यामध्ये देणं गरजेचं आहे. तर याही एका प्रश्नाची तयारी करून ठेवायची. दुसरा प्रश्न आहे, भारतातील जैवभौगोलिक वर्गीकरण थोडक्यात स्पष्ट करा. भारत हा मोठा, क्षेत्रफळाने मोठा किंवा विस्तृत असा देश आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी जैवभौगोलिक परिस्थिती आपल्याला आढळते. पर्वतीय प्रदेश आहे, पठारी प्रदेश आहे, किनारी भाग आहे, वाळवंट आहे, हिमालयासारखे डोंगर रांगा आहेत, सह्याद्री पर्वत आहे आणि या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी जैवभौगोलिक वर्गीकरण आपल्याला पाहायला मिळते. आपण सेपरेट याच्यावर चर्चा केलेली आहे, तर इथे ते विस्तृत स्पष्ट करणं थोडक्यात महत्त्वाचं आहे. जागतिक पातळीवरील जैवविविधतेचे वर्णन करा. जागतिक पातळीवर आपण जैवविविधतेचे प्रकार बघितलेले आहेत. जैवविविधतेचे संवर्धन म्हणजे काय ते सांगून त्यावरील उपाय सांगा. कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी आपण याचाही मोठ्या सखोलपणे विचार केलेला आहे आणि त्यासाठी कोणकोणते उपाय करता येणं शक्य आहे त्याच्यावरही आपण चर्चा केलेली आहे. तर हे 4-5 प्रश्न ब्रॉड क्वेश्चन म्हणून तयारी करण्यास हरकत नाही. टिपांसाठी किंवा शॉर्ट नोटसाठी जैवविविधतेचे प्रकार, त्यानंतर जैवविविधतेचं महत्त्व, आनुवंशिक जैवविविधता, राष्ट्रीय जैवविविधता, जैवविविधतेचं संवर्धन अशा प्रकारची प्रश्नांची तयारी करून ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, या पेपरमध्ये बराचसा भाग हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो. साधारणतः 50 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे विचारले जातात आणि प्रत्येक टॉपिकवर एक 3-4 तरी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला असतात. म्हणून काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांचाही विचार इथं करणं गरजेचं आहे. तर आपण काही एक्झाम्पल म्हणून ऑब्जेक्टिव्ह प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. बघा, जैविक विविधतेच्या नाशास कारणीभूत ठरते काय, तर पर्याय दिलेला आहे, विजांचा कडकडाट, पर्जन्य, जंगलतोड, हिमवर्षाव. बघा, यामध्ये जंगलतोड सगळ्यात जास्त जैवविविधतेच्या नाशास कारणीभूत असणारी बाब आहे आणि म्हणून हा पर्याय अगदी योग्य आहे. जैविक विविधतेचा ऱ्हास खालीलपैकी टिंब शेतीमुळे होतो आणि मग शेतीचे प्रकार दिलेले, बहुपीक, द्विपीक, मळ्याची शेती आणि एकपिकी शेती. यामध्ये एकपिकी शेती हे उत्तर बरोबर आहे, कारण वारंवार एकाच शेतामधून तेच पीक किंवा त्या पिकाचं उत्पादन घेतलं तर त्या जमिनीची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत जाते आणि म्हणून एक पीक हे उत्तर अतिशय योग्य आहे. अजून काही प्रश्न आपण घेऊया. भारतात ईशान्य भारत, पश्चिम घाट
अंदमान निकोबार, परत एकदा वाचतो. भारतात ईशान्य भारत, पश्चिम घाट, अंदमान व निकोबार बेट येथे टिंब जैवविविधता आढळते. पर्याय आहे निच्च प्रतीची, मध्यम प्रतीची, उच्च प्रतीची, स्थिर प्रतीची. आपण भारतातील बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट शिकलेलो आहोत आणि या तीनही प्रदेशामध्ये किंवा भागामध्ये उच्च प्रतीची जैवविविधता आढळते. ते भारतातील ही 3 ठिकाणं बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट आहेत. इथे बायोडायव्हर्सिटी परिपूर्ण आहे आणि म्हणून उच्च प्रतीचं उत्तर अतिशय योग्य आहे. जगातील टिंबपेक्षा जास्त जैवविविधता उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळून येते. 10%, 20%, 40%, 50%. ऑफकोर्स उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये जैवविविधता बऱ्याच भागामध्ये परिपूर्ण आहे आणि त्या 50% पेक्षा जास्त आहे. अजून खारफुटी वनस्पती टिंब प्रदेशात आढळते. उत्तर तुम्हाला माहिती, किनारी प्रदेशातच खारफुटी वनस्पती आढळतात, कारण खारफुटीला खारं पाणी किंवा क्षारयुक्त पाण्याच्या माध्यमात किंवा संपर्कात या वनस्पती जास्त वाढतात आणि म्हणून गंगेचं मैदान, पश्चिम घाट, छोटा नागपूर पठार आणि किनारपट्टी असे 4 पर्याय दिले. यामध्ये किनारपट्टी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात एक शिंगी गेंडा टिंब विभागात आढळतो. खाली दिशांची नावं दिलेली. उत्तर ईशान्य, दक्षिण आणि वायव्य. भारतात गेंडा आसाम, मणिपूर, मेघालय या भागामध्ये म्हणजे ईशान्य भागात आढळतो आणि म्हणून ईशान्य हे उत्तर अतिशय योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. कुठल्याही प्रदेशात जितक्या जास्त परिसंस्था तितकी त्या प्रदेशाची टिंब उच्च असते, जैविक विविधता उच्च असते. कोणत्याही प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे व वेगवेगळ्या जातीचे सजीव एकत्र राहतात त्याला टिंब विविधता म्हणतात. आनुवंशिक विविधता, परिसंस्था किंवा जातीय विविधता. सरळ आहे. कोणत्याही प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे व वेगवेगळ्या जातीचे म्हणजे जातीय विविधता हे उत्तर इथे अतिशय योग्य आहे. आनुवंशिकतेत टिंब एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतो. गुणसूत्र, जनुक, विषाणू, जीवाणू. याचं उत्तर आहे जनुक किंवा जीव. टिंब जनुक जाती परिसंस्थेच्या आंतरसंबंधाविषयी माहिती उपलब्ध होते. इथं आहे जैवविविधतेमुळे. एकाच परिसंस्थेत भिन्न जातीच्या भिन्न संख्येच्या सजीवांच्या एकत्रीकरणास जैवविविधता असे म्हणतात. पर्यावरणातील विविध सजीवांच्या टिंब समृद्धता म्हणजे जैवविविधता. याचं उत्तर आहे प्रजातीतील समृद्धता म्हणजे जैवविविधता. सजीवांसंबंधी संपूर्ण माहिती त्या सजीवांच्या जीन मधून मिळते. शेवटचा एक प्रश्न बघूया. प्रत्येक प्रजातीत सजीवांमध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या कमी अधिक प्रमाणात आढळते. याच्यामध्ये आहे गुणधर्माची, जीवाणूंची, जनुकांची आणि विषाणूंची. तर यापैकी जनुकांची हे उत्तर अगदी योग्य आहे. तर अशा प्रकारे काही ऑब्जेक्टिव्ह आणि 50 प्रश्न आणि मोठे प्रश्न साधारण 1 किंवा 2 आणि टिपा 3-4 अशा प्रकारचं क्वेश्चन पेपरचं स्वरूप तुम्हाला असेल आणि त्या पद्धतीने तयारी